कबडू रोडलगत खणी परिसरात अण्णासो धड्डे, प्रकाश हुल्ले व पद्मिनी हुल्ले यांच्या राहत्या घराला शनिवारी पहाटे 4:30 ते 5च्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून या आगीत घराचं तसेच घरातील संसारोपयोगी साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सुदैवाने सतर्क नागरिकांनी वेळीच धाव घेतल्याने मोठी जीवितहानी टळली. पहाटेच्या सुमारास परिसरातील काही महिला पाणी तापवण्यासाठी उठल्या असताना घराच्या दिशेने शॉर्ट सर्किट सदृश आवाज येऊ लागला. त्यांनी बाहेर पाहिलं असता घरातून धूर व आगीच्या ज्वाळा दिसू आल्या. तात्काळ परिसरातील नागरिकांना माहिती देण्यात आली. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत घरातील व्यक्तींना बाहेर काढण्यासोबतच शक्य तेवढे महत्त्वाचं साहित्य सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. जुने कौलारू घर आणि मोठ्या प्रमाणात लाकडी बांधकाम असल्याने आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केलं. त्यामुळे घरातील मोठ्या प्रमाणातील संसारोपयोगी साहित्य आगीत जळून खाक झालं. नागरिकांनी अथक प्रयत्न करत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच इचलकरंजी शहरातील अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर कल्लाप्पा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्याची अग्निशमन गाडी हुपरीहून रुई येथे दाखल झाली. अग्निशमन दलाच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्यात आली. या आगीत घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून घरातील अनेक संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. कष्टकरी व मध्यमवर्गीय कुटुंबावर अचानक आलेल्या या संकटामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. घटनेनंतर शेजारी नातेवाईक तसेच गावातील नागरिकांनी कुटुंबियांना धीर देत मदतीचा हात पुढे केला. दरम्यान या घटनेनंतर रुई गावातील नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे स्थानिक पातळीवर अग्निशमन वाहनाची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. आग लागल्यानंतर इचलकरंजी किंवा इतर ठिकाणाहून अग्निशमन वाहन येईपर्यंत लागणारा वेळ लक्षात घेता गावातच प्राथमिक अग्निशमन व्यवस्था उपलब्ध असणं गरजेचं असल्याचं नागरिकांनी सांगितलं. आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितीत सुरुवातीच्या काही मिनिटांना मोठं महत्त्व असतं. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर अग्निशमन वाहन किंवा तत्सम तातडीची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. दरम्यान आगीत घराचं आणि संसारोपयोगी साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने संबंधित कुटुंबाला शासनाच्या नियमानुसार तातडीने पंचनामा करून योग्य ती नुकसान भरपाई व मदत मिळावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली. पहाटेच्या वेळी घडलेल्या या घटनेत नागरिकांनी दाखवलेली सतर्कता मोठी जीवितहानी टळली. तरी एका कष्टकरी कुटुंबाचा संसार आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने रुई परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.